काय सदाशिव भाऊ, तुम्ही म्हणे लाल बत्तीस लावली तुमच्या गाडीवर? काय पद्माकर साहेबांना लाल दिव्याची गाडी मिळाली? पण आय डोंट नो, मला माहिती नाही. तुमच्या गाडीवर म्हणजे याच्या बॉडीवर. अरे काल रातच्याला साहेब मा साहेबांबरोबर म्हणजे मा साहेबांच्या बरोबर नाटक पाहायला गेलते, संगीत नाटक. मा साहेब आणि सदाशिव भाऊ माग आणि विठ्या गाडी चालवतोय. असं म्हणजे सदाशिवरावांचे विठ्ठलराव ड्रायव्हर? मग तरी याचा चेहरा असा भितळाला भोका पाडल्यासारखा का झालाय? काय भाऊ? जरा काय सांगू तर तुम्हाला. नाही नाही, आम्हालाच सांगा, आम्हालाच सांगा. रे काय रातचीला मासाहेब म्हणल्या का बाहेर जाऊचा, मला वाटलं गाडी काढूचा म्हणून मी गेलोय. तर बाहेर पद्माकर साहेबांची गाडी, हे आपलं विठूजवळ बसायला गेलं तर मला सांगितलं इथं साहेबांच्या जागेवर बस म्हणून. आहे का? ह्याने डूब धरलाय ना त्याचा. मी तिथं बसलोय ना म्हणून आता गाडी धुतोय ते. अरे विठ्ठल, तू काय बाटबीट धरतो का रे? तू कोणा बे मला विचारणारा? माझी गाडी आहे, मी 100 टाइमले फडका मारन. तुला काय करायचंय? विठ्या, अरे आपल्यातलाच एखाद्याला असा मान मिळतोय म्हणल्यावर तू त्याचा सत्कार केला पाहिजे. उलटा तुम्ही करा ना बे सत्कार आणि फत्कार. काय करायचंय ते मला काय सांगून राहिले? मी तर काम कोणाचं करतो? मोठ्या साहेबाचं करतो. ड्रायव्हर कोणाचा आहे? मोठ्या साहेबाचा आहे. पण दुसऱ्या ड्रायव्हरचा ड्रायव्हर नाहीये मी. विठ्या, मा साहेबांनी त्याला बरोबर घेतलं कारण त्याची अर्धी जिंदगी नाटक कंपनीत कटलेली आहे म्हणून. हा तेच म्हणून राहिलो मी. हे गाडी खानदानी रंग ओढण्यासाठी आहे, असं चेहऱ्याला नकली रंग लावण्यासाठी नाहीये. नौटंकी करून टाकली गाडीची. चला पण मी तू सांगते तसं 3 नंबरच्या फाईलमधनं या गोष्टी काढून विठ्ठलला गाडी काढायला सांगशील जर. शालिनी, काय झालं? कसल्या विचार राहतात? नाही काही नाही. तब्येत बरी नाही आहे का? बरी आहे मी. मग बोलत का नाही काही? मा, हां मा मी विचार करत हो. हां बोला ना. मी विचार करून मगच बोली. काही लपवताय आमच्यापासून? ठीक आहे, आम्ही ऑफिसला निघालोय. संध्याकाळी आल्यावर बोलतो तुमच्याशी. काय चिरंजीव, काय सुट्टीचा कार्यक्रम काय? आजीकडे चाललोय राहायला. आजीकडे? कशाला? इथेच तर राहते, सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. हो, आणि तिथे जो तो आपल्या उद्योगातच असतो. नाही तर काय? ती विनी व्यायाम करत असते. सागर तर घरीच नसतो हा बाबा. आणि राकेश सतत त्या मुक्ताच्या मागे मागे. तू काय करणार आहेस तिकडे? गौरी, काय बोलतेस हे तू? थोरली भावंड आहे तुझी ती, असं बोलतात त्यांच्याबद्दल? आणि मला त्यांच्याशी काय करायचं आहे? आजी मला सेपरेट रूम देते, टीव्ही आणि DVD प्लेअर सकट. बरं मी माझ्या मित्रांना घेऊन चाललोय. आजीने केलंय अग्री यासाठी. एक मिनिट. आशिष, हे जरा जास्त होतंय असं तुला नाही वाटत? आशिष, तू फक्त 15 दिवस थांब. माझी सॅलरी आली ना की तुला घरी आणून देते मी DVD.
हवं तेवढं. बाई केवढा तो तोरा त्या सॅलरीचा. आणि काय हो, आजीकडे जाईन असंच म्हणतोय ना तो. एवढं काय आहे त्याच्यात? आई तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस ग. वेडी आहे ती. तिला अशी मजा करता येत नाही ना म्हणून. आशिष, तुझ्यावर गेलाय चिरंजीव. कोणाकडे काही मागत असतो. ते तुझे लाड ते व्हायचे तिथपर्यंत ठीक होतं, पण आता हे लोण आशिष पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. वाईट आहे, वाईट आहे. हॅलो. हा गायत्री बोल. हा दादा. तू फोन केला होतास ना? हो, फोन नाही फोन्स केले होते. हो ते बोल ना, काय काम होतं? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मग बोल ना. दादा परवा मी क्लबच्या एका फंक्शनला गेले होते. म्हणजे मेघना वहिनीनेच बोलवलं होतं मला. ती काय तिथे आलीच नाही, पण एक मिनिट हे सांगण्यासाठी फोन केलास? अरे नाही रे दादा, पण तिकडे मी तिला पाहिलं. तिला? हो, तिला पाहिलं. आणि ती स्वतःची ओळख मिसेस सरदेसाई म्हणून करून देत होती. दादा तुम्हाला एक खरं सांग, अगदी खरं सांग, तुम्ही दोघांनी लग्न केलंय? आणि तसं जर असेल तर शालिनी वहिनीचं काय? दादा तू असं कसं करू शकतोस? हे बघ गायत्री, या विषयावर चर्चा नको. तुला करावी लागेल. आणि हे बघ, तुम्हाला दोघांना जर लग्न करायचं असेल तर शालिनी वहिनीला तुला घटस्फोट द्यावा लागेल. दादा एक विचार कर. अरे शालिनी वहिनीला कळलं की ती मिसेस सरदेसाई म्हणून मिरवतीये तर तिला काय वाटेल? सारखं सारखं ती बाई म्हणू नकोस. मग काय म्हणू? वहिनी म्हणू तिला? अरे दादा तुला समजत कसं नाहीये? ती बाई फक्त तुझ्या पैशांच्या मागे आहे आणि त्या बाईसाठी तू शालिनी. तुला जसं वाटतंय तसं काहीही नाहीये. हे लक्ष्मी, आज शालिनी वहिनींचा कसला उपवास आहे ग? आज नाही की हाय ना. कधी कधी मला बी वाटतं आपण बी उपवास करावा. आधी खायला धीर धर, मग उपवास धर. ए खायला धीर कशाला धरायचा? भूक लागली ना की मजबूत खावं माणसाने. म्हणजे मग उपवासाच्या दिवशी उपवासच खावं. फळं खावी, सुकामेवा खावा. म्हणजे काय, उपवासाच्या दिवशी काही ना काहीतरी खात राहावं, बरोबर आहे ना? नाथा मला सांग, शालिनी वहिनींना निरोप द्यायला सांगितला होता, दिलास? नाथा असं काय करतोस? तुला मी सांगितलं होतं ना की त्यांना जाऊन सांग, त्यांच्या बाबांना निमंत्रण पाठवलंय शाळेच्या प्रेस कॉन्फरन्स संबंधी, उद्या येतील. वहिनी मी जाऊन सांगू का? हो, तू आठवणीने हा. मात्र नाथा विसरलो. म्हणून कधी कधी उपवास करावा. इनायकी लाभली बघ. कधी कधी उपवास केल्याने काय बिघडत नाही. मग तेच म्हणतो मी, कधी कधी म्हणजे जेव्हा उपवास करू ना तेव्हा कमी खाल्ल्याने पण काही बिघडत नाही. उपवासाच्या दिवशी खावं म्हणे. मासाहेब, तुर्तास जरी आपण या व्यवसायामध्ये अग्रगणी असलो तरी यापासून मिळणारा नफा हा अत्यंत मर्यादित आहे आणि म्हणून तो आपण इतरत्र गुंतवू शकत नाही. काय ह्या प्रोजेक्टला लागणारा पैसा हा या नफ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. बँक किंवा तत्सम ठिकाणाहून आपल्याला कर्ज मिळेल, पण त्यासाठी तारण ठेवावं लागेल आणि मला वाटतं तुलनेत मिळणारी रक्कम ही या प्रोजेक्टसाठी सफिशियंट असणार नाही. मला असं वाटतं की हा प्रोजेक्ट आपण काही दिवसासाठी दूर ठेवावा. एक 3-4 वर्षांनी. 3-4 वर्षांनी? मग पुढच्या शतकात का नको? जागतिक बाजारपेठ खुली झाली,
नवे उद्योजक, नवे धंदे धरण फुटल्यासारखे येत आहेत. आपण जर का काहीच केलं नाही ना तर वाहून जाऊयात. हे आम्हाला कळत नाहीये का? पण त्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा? पार्टनर्स. आपण परदेशी पार्टनर्स बघूया. नाहीतरी इकडच्या लोकांना फॉरेन ब्रँडचं आकर्षण आहेच. नाही, हे आमच्या धोरणात बसत नाही. मासाहेब, हे धोरण आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. पण दिवाकरराव, परदेशी कंपन्या ह्या पुढे देशी कंपन्यांचं अस्तित्वच पुसून टाकतील. असं कसं पुसून टाकतील? आपण काय एवढे लेचेपेचे आहोत का? नाही नाही नाही, हा प्रश्न ताकदीचा नाही आहे. हा बाजारपेठेतल्या वर्चस्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही बघितलंच असेल की मिठाईची जागा ऑलरेडी चॉकलेट्स, पेस्ट्रीजनी घेतलेली आहे. हे पहा, तुमच्या शंका तुमच्याजवळ ठेवा. मी हा प्रोजेक्ट करणार नाही. नाही या शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला दिवाकर? नाही म्हणजे आत्ता नाही. एक वर्षभर थांबायचा सुद्धा धीर नाहीये तुमच्यात. आपण आपल्या उत्पादनातही नाविन्य आणू शकतो. नवीन पॅकेजिंग वगैरे करून पाहूया. आपल्या कामात सुद्धा खूप काही करता येण्यासारखं आहे. ठीक आहे, लागतो कामाला. मासाहेब, जसं दिवाकररावांना आपण समजावून सांगितलं तसं थोडंसं पद्माकररावांना समजावून सांगितलं तर बरं होईल. बरोबर आहे तुमचं. पण सध्या तरी ते दुसऱ्या कुणाच्या तरी शब्दात अडकलेले आहेत. तिथून तुम्हीच त्यांना बाहेर काढा. जी मासाहेब, मी माझ्या बाजूने प्रयत्न करतो. अरे वा, डोळे मिटून अभ्यास करण्याची नवीनच पद्धत दिसते. झोप आली आहे पप्पा. अगं मग झोप ना. खरंच खरंच काय झोप आली तुझं? उगाच डोळ्यांना मेंदूला त्रास कशासाठी? माणसाने एक वेळा एकच काम करावं, अभ्यास नाही तर झोप. जा जाऊन झोप. अरे हे काय, गेली कुठे? अगं झोप आली म्हणून झोपायला गेली. आता वाचायचंय म्हणून मला कॉफी करायला सांगितली. एवढंच ना, मग मला दे. साखर आहे त्याच्यात. मग असं तर नाही, एखाद्या दिवशी चालते. डायबेटीसवाल्यांनी आयुष्यभर बिन साखरेचं राहायचं असतं. बिन साखरेचं नाही, कमी साखरेचं. अगं शरीरात थोडी तरी साखर नको? तुला प्यायची तर पी बाबा. मी मुक्ताला घेऊन सुट्टीत इंदूरला जायचं म्हणते, सहज भेट म्हणून. नाही घेऊन जा, पण काय तिचे ते वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा असतात ना, त्याचं शेड्यूल बघ आणि मग घेऊन जा. तुला खरं सांगतो, तिच्या त्या वादविवाद स्पर्धा वगैरे बघून मला त्या पूर्वीच्या काळच्या ब्राह्मणांची आठवण आली. काहीतरीच काय. काहीतरी नाही, खरं सांगतो. पूर्वी सुद्धा ते ब्रह्मवृंद असे निघायचे वाद घालायला. काशी बनारस पासून थेट आपल्या नाशिकपर्यंत यायचे. दक्षिण दिग्विजय करून परत जायचे. पण खरंच छान मुद्देसूद भाषण तयार केलंय आहे तिने. मला कौतुक वाटलं तिचं. म्हणजे कॉमर्सला असून देखील इतिहास आणि सामाजिक चळवळ याबद्दलचं तिचं भान अगदी सजग आहे. स्त्री पुरुष समानतेवर इतकं सुंदर तुलनात्मक विवेचन केलंय तिने. आईची बुद्धी घेतली तिने. आणि तुझी नाही. तू सुद्धा काही कमी बुद्धिमान नाहीस. त्यावेळची आपली परिस्थितीच नव्हती रे. आईला खरं तर तुला डॉक्टर करायचं होतं, कमीत कमी वकील तरी निदान. त्यावेळेला वार लावून शिक्षण झालं तुझं शाळेचं.
सरदेसाई कुटुंब नसतं तर तेही पार पडलं नसतं. त्यानंतर बाबा पण गेले आणि मग नोकरी धरूनच तुला कॉलेजचं शिक्षण पूर्ण करावं लागलं. मला आठवतंय ना, तुझ्या बरोबरीची मुलं कॉलेज, क्रिकेट, खेळ यात मग्न असायची आणि तू नोकरी आणि लेक्चर्सची टायमिंग या दोन टोकात अक्षरशः कसरत करत होतास. चालायचं. आपल्यासारखी परिस्थिती बऱ्याच कुटुंबावर असते. आजही अशी कुटुंब आहेत, पण खरं सांगू ती परिस्थितीच माणसाला बळ देते. परिस्थिती बदलते, ते बळ कायम राहतं. खरंय तुझं. मी सुद्धा याच निर्णयाला आले. ही अशी झगडणारी मुलंच पुढे जबाबदारीने वागतात, सगळ्याचं मोल जाणतात. नाही तो सागर बघ ना, त्याला आता काय कमी आहे, म्हणूनच त्याला कशाचीच किंमत नाहीये. आणि मग मस्ती बरोबर मुजोरीही वाढते. असं नाही ताई, काय या सगळ्या गोष्टी व्यक्तीनुसार बदलत जातात. काही लोक पैशाच्या राशीत लोळूनही अहंकाराचं वारं लागलेलं नसतं. आता राकेशच बघ ना, ते साधा आहे, मनाने खूप छान आहे. मी नेहमी म्हणतो, एकाच झाडाची फळं असली ना तरी त्यांची चव, त्यांचा आकार, त्यांचं रूप हे वेगळं असतं. राकेश अशाच गोड फळाचा आहे. या ऑफकोर्स. अरे म्हणजे काय, मला सदिच्छांची गरज आहेच. या ऑल द गुड विशेस पॉसिबल ऑफकोर्स. हो ना. नाही मला सांगा, आपल्या समाजाला गरज कशाची आहे? आश्रयदात्यांची. या सरकार तरी किती करणार नाही का? मग हो, प्रायमरी स्कूल आहे, बरोबर. नाही बरेच लोक हसले ना मला की काय प्रायमरी शाळा सुरू करताय, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेज सुरू करा. बट लेट मी टेल यू, माझा इंटरेस्ट अगदी क्लिअर आहे, इजंट इट? या हो ना. नाही यायलाच हवं तुम्ही. कुठलंही एक्सक्यूज चालणार नाही. ॲब्सोल्युटली. या ओके. या बाय. अरे कॉफी विदाउट शुगर, कळलं. स्ट्रॉंग. शाळा सुरू करताय? मग ते कमिटमेंटचं काय? नाही, पप्पांच्या मित्राला कमिटमेंट दिली आहे ना तुम्ही. मग ते पण शाळा सुरू करतायत, तिथे काम करणार ना तुम्ही. कॅन्सल? माझा हिशोब घ्यायला आलायस? हा नाही विचारायला आलो. निघ आता. आता काय? नाही मला सांगा, तुम्ही मला इथे का आणलं? काय? मी तुमच्या माहेरचा माणूस म्हणून. बरोबर. मग तुम्ही काय विसरताय, काय तुम्हाला आठवतंय हे मला तुम्हाला सांगायला नको? मी नाही म्हटलं तरी आता आपण सांगणारच नाही का? बोला. मला असं वाटतं वहिनी, तुमचं घरातल्या गोष्टींकडे लक्ष नाहीये. म्हणजे नाही म्हणजे आपले राकेश बाबा. त्यांनी काय केलं? नाही काही केलं नाही त्यांनी. मे बी काहीतरी मोठं करू शकतात ते. जे सागर बाबांनी केलं तसं धडामधडून नाही, नाजूक. नाजूक म्हणजे सेंटिमेंटल. म्हणजे काय वहिनी, हल्ली आपल्या घरात गुलाब, कार्ड्स म्हणजे व्हिजिटिंग कार्ड्स नाही, हा ग्रीटिंग कार्ड्स, यांची आवक वाढली आहे. राकेश गुड लुकिंग आणि श्रीमंत मुलगा आहे, त्यामुळे साहजिक आहे अनेकांची नजर त्याच्यावर असणं. नाही डिफरन्स इथेच आहे. म्हणजे राकेश बाबांवर कुणाची नजर गुंतली असती तर ठीक आहे, पण इथे राकेश बाबांची नजर कुठेतरी गुंतली आहे. अच्छा, कुठल्या खानदानाचं नशीब उघडणार आहे? म्हणजे ओळखीचं खानदान आहे, फॅमिली फ्रेंड, आणि मुलगी पण गुड लुकिंग आहे. कोण? वन अँड ओनली मुक्ता.